नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आदिवासी विकास विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, यापैकी बरीच माहिती आपल्याला माहित असेल किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रसिद्धी पत्रक देखील चांगल्या पद्धतीने वाचलं असेल। या विभागामार्फत जवळपास 19 विविध पदांची भरती होणार आहे, जसे की वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, आदिवासी विकास निरीक्षक असे एकूण 19 पदांची भरती या माध्यमातून होणार आहे। आणि जवळपास जर आपण एकूण पदांचा विचार केला मित्रांनो, तर या भरतीमार्फत जवळपास 602 पदांची भरती होणार आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही ॲडव्हर्टाइजमेंट वर्तमानपत्रांमध्ये देखील बघितली असेल। सरळ सेवा भरतीचे जे फॉर्म आहेत मित्रांनो, 23 तारखेपासून सुरू झाले आहेत आणि या फॉर्म भरण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे 13 डिसेंबर 2023। आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आपण व्यवस्थित लक्षात घ्यावा की जे 19 पदे आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं आणि असं म्हणता येईल की या पदामध्ये जर आपण वेतन श्रेणी बघितली मित्रांनो, जी की S14 आहे, म्हणजे आपण जर विचार केला तर या पदाचा जो पे स्केल आहे जवळपास एक 50 ते 60 हजारापर्यंत जाऊ शकतो। जर आपण ही जाहिरात व्यवस्थितपणे बघितला तर तुम्हाला S14 ही जी वेतन श्रेणी आहे त्याबद्दल अजून अधिकची माहिती मिळेल। आणि सर्वात महत्वाचं इथे येतं की याच्यासाठी सर क्रायटेरिया काय आहे किंवा पात्रता काय आहे की कुठला विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतो। या ठिकाणी मित्रांनो मेन्शन केलंय की मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी। याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, म्हणजे जर तुम्ही आर्ट्स केला असाल, सायन्सचे विद्यार्थी असाल, तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल किंवा लॉचे विद्यार्थी असाल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची या 4 ह्याच्यामध्ये जर तुमची डिग्री असेल तर तुम्ही देखील या पदासाठी फॉर्म भरू शकतात। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे विद्यार्थ्यांसाठी, इथे जे आपण वाचतो मित्रांनो की संस्थानात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील। बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन होते की सर प्राधान्य राहील म्हणजे नेमकं काय। याचा अर्थ असा होतो की ज्या विद्यार्थ्यांची डिग्री आहे ते देखील फॉर्म भरू शकतात, पण या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की जर तुमच्याकडे याची जर डिग्री असेल किंवा याचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील। म्हणजे ज्यावेळेस सिलेक्शन प्रोसिजर होईल मित्रांनो, त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल। म्हणजेच की हे जे पद आहे या पदासाठी डिग्री उमेदवार पात्र आहेत, ज्यांची डिग्री झालेली आहे। दुसरं पद आहे मित्रांनो संशोधन सहाय्यक। ज्याप्रमाणे या पदाविषयी आपण जर बघितलं त्याच पद्धतीने संशोधक सहाय्यक या पदाविषयी इथे मेन्शन केलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, पण त्यातल्या त्यात प्राधान्य कशाला सांगितलंय? गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र, म्हणजे या विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील। तसंच जर आपण खाली बघितलं उपलेखापाल, या पदासाठी देखील मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत। म्हणजे जर आपण या 2-3 पदांचा जर विचार केला तर इथे देखील डिग्री जर तुमची असेल तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात। इथे देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात। दुसरा जे 4थं क्रमांकाचं पद आहे आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी S13। मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी, मित्रांनो हा शब्द फार महत्वाचा आहे, पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील। म्हणजे या ठिकाणी देखील ज्यांची डिग्री आहे ते देखील फॉर्म भरू शकतात, पण ज्यांच्याकडे PG असेल, पदव्युत्तर पदवी मित्रांनो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांना या ठिकाणी प्राधान्य राहील। जर या 19 पदांचा विचार केला तर या पदांपैकी हे जे 4 पद आहेत या पदांमध्ये जो वेतन श्रेणी आहे ती चांगली आहे। तसेच या पदांना डिग्री उमेदवार देखील अर्ज करू शकतात। पुढील पदे आपण बघूयात। आता इथलं पुढील पद जे आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वेतन श्रेणी S8। इथे काय लिहिलं मित्रांनो, मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील। दुसरं जर आपण बघितलं लघु टंक लेखक, जर आपण मागील सरळ सेवा भरतींचा जर विचार केला, नगर परिषद भरती असू द्यात, जिल्हा परिषद भरती असू द्यात, तुमची जलसंपदा भरती,
या सगळ्यांमध्ये जर बघितलं लघु टंकलेखक पदांसाठी खूप चांगल्या पद्धतीने पदे जाहीर झालेले आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे मित्रांनो, त्या सर्वांना या पदासाठी अप्लाय करण्यासाठी खूप चांगली आणि सुवर्ण संधी आहे. फक्त याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जी व्यक्ती शासकीय लघु लेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट, म्हणजेच मित्रांनो इथे तुम्हाला स्टेनोचा कोर्सचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे. बाकी जे तुमचं टायपिंग सर्टिफिकेटचा जो वेग आहे, इंग्लिशसाठी 40 आणि जर मराठीचा आपण वेग बघितला 30, मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द, तर हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे. दुसरं, अधीक्षक पुरुष वेतन श्रेणी एसेट. या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन आणि आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार. या ठिकाणी डिग्री पात्र असणारा उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. पण या त्यांनी काय सांगितले, डिग्री हवी, पण कोणती डिग्री हवी आहे? समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. तर या ठिकाणी ज्यांचं या प्रकारचं डिग्री झालेली असेल विद्यार्थ्यांनो, ते या पदासाठी अर्ज करू शकतात. आपण जर इतर पुढील पदे बघितले तर या पदांसाठी देखील प्रत्येकाचा जो पात्रता निकष आहे, शैक्षणिक पात्रता निकष त्या ठिकाणी दिलेला आहे. अधीक्षक स्त्री असेल, गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री. या जर पदाचा आपण विचार केला, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, इथे जे पात्रता निकष आहेत, शैक्षणिक पात्रता निकष, मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार. हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे हे जे दोन पदं आहेत ज्यांची वेतन श्रेणी मित्रांनो S14 आहे, जी की जर आपण अंदाजे बघितलं तर एक जवळपास 50,000 आपल्याला त्या ठिकाणी वेतन मिळू शकतं. तर या दोन्ही पदांसाठी सर्वांनी लक्षात घ्या की आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री लागणार आहे. आणि तीही कुठली लागणार आहे? ती लागणार आहे समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील लागणार आहे. पुढचा आपण जर पदे बघितले, पुढील पदे ग्रंथपालचं जर आपण बघितलात तर या ठिकाणी पहिल्याच त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे की माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र, म्हणजे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी या पदाला त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. पण ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील प्रशिक्षण शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, अशा विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे तुम्हाला 10वीच्या बेसिसवर या पदासाठी अर्ज करता येईल, पण तुम्हाला प्रशिक्षण लागणार आहे. दुसरं, सहाय्यक ग्रंथपाल वेतन श्रेणी S7, त्याचे देखील पात्रता निकष दिलेले आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक वेतन श्रेणी S6. ह्या पदाचा देखील आपल्याला जाणून घ्यावं लागेल की माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. म्हणजे 10वीच्या बेसिसवर सुद्धा आपण या पदासाठी अर्ज करू शकतो. पुढचा मुद्दा बघितला, जसं की मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं होतं की ही जाहिरात जर आपण इतर सरळ सेवांच्या जाहिराती बघितल्या तर या जाहिरातीमध्ये आपल्याला वैविध्यता आढळून येते. कारण म्हणजे या ऍडमध्ये जर बघितलं आपण, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मानधन 20,000. या ठिकाणी आपण अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत की मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, म्हणजे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला हवं. ते द्वितीय श्रेणीतील असेल तरी देखील चालेल, द्वितीय श्रेणीतलं असावं लागेल मिनिमम. दुसरं काय सांगितलं, तसंच बीएड व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार. म्हणजे आपल्याला इथे दोन्ही निकष महत्वाचे आहेत की आपलं पदव्युत्तर पदवी असायला हवी आपली पोस्ट ग्रॅज्युएशन, तसेच बीएड व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार. त्याच्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं की विषयनिहाय जी पात्रता आहे, जर तुम्ही इंग्रजीमध्ये असेल तर इंग्रजीमध्ये काय लागेल, मराठी या विषयासाठी काय लागेल, गणित या विषयासाठी काय लागेल, जीवशास्त्र या विषयासाठी काय लागेल. म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण सेवकासाठी, म्हणजे जे डीएड MA ज्यांचं झालंय, बीएडचे विद्यार्थी हे सर्वजण या पदासाठी अर्ज करू शकतात. तर ही देखील एक चांगली संधी आपणा सर्वांसाठी या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने जर आपण बघितलात माध्यमिक शिक्षण सेवक, या ठिकाणी देखील उमेदवार पदवी अधिक बीएड, म्हणजे इथे जर तुमची डिग्री असेल, म्हणजे इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची गरज नाही, डिग्री असेल तुमची तरी देखील चालेल. त्यामध्ये पुढे काय सांगितलं की बीएड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. आणि त्याचप्रमाणे इतर जे विषयनिहाय जे तुम्हाला सांगितलेलं आहे, जे पात्रता निकष, ते या पद्धतीने इथे नमूद केलेले आहेत.
या सर्वांची माहिती मित्रांनो तुमच्याकडे आहे. फक्त एकदा आपण पुन्हा एकदा तरी बघून घेतोय की जेणेकरून तुम्हाला याची थोडीफार मदत होईल फॉर्म भरण्याच्या वेळेस. प्राथमिक शिक्षण सेवकासाठी काय सांगितलंय की उमेदवार हा HSC म्हणजे HSC अधिक DED व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. म्हणजे इथे तुम्ही 10वी 12वी किंवा DED या समकक्ष अर्हता तुमच्याकडे कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. पण अजून एक जी अट या ठिकाणी सांगितलेली आहे की तुमची TET झालेली असावी, म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याचा देखील आपण त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षण सेवकाविषयी देखील ही जे काही अर्हता निकष आहेत या ठिकाणी नमूद केलेले आहेत. आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. तसेच पद क्रमांक 18 उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक. इथे मला तुम्हाला अजून एक गोष्ट हायलाइट करावीशी वाटेल की वेतन श्रेणी S15 आहे. जर या पदाचा आपण विचार केला तर जवळपास 60,000पर्यंत इथे आपल्याला वेतन मिळू शकतं. आणि S15 मित्रांनो हा खूप चांगला पे स्केल आहे या पदासाठी. त्याच पद्धतीने या पदासाठी जे निकष आहेत ते देखील खूप महत्वाचे आहेत की तुम्ही शासन मान्य माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची HSC परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. या ठिकाणी सर्वात महत्वाचा जो क्रायटेरिया आहे जे आपल्याला S15 पे स्केल चांगला मिळतोय, पण ह्यांनी जे सांगितलंय की 120 शब्दाचा म्हणजे स्टेनोचा कोर्स तुमचा 120 शब्द प्रति मिनिटचा तुमचं ते लघुलेखनाचा कोर्स झालेला असणं आवश्यक आहे. तसेच तुमचा मराठीचा आहे त्यांनी त्या ठिकाणी क्रायटेरिया सांगितलेला आहे. आणि तुमचा टायपिंगचा जो आहे इंग्लिशसाठी 40 आणि मराठीसाठी 30, हे सगळे जर निकष तुमच्याकडे असतील, तुम्ही त्या ठिकाणी फुलफिल करत असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. तशाच पद्धतीने निम्न श्रेणी लघुलेखक वेतन श्रेणी S14 ही देखील वेतन श्रेणी चांगली आहे. म्हणजे इथे जर आपण ह्याचा विचार केला तर जवळपास 50,000पर्यंत आपल्याला वेतन त्या ठिकाणी मिळू शकतं. तशाच पद्धतीने ह्याच्यात देखील आपल्याला निकष दिले आहे. फक्त इथे जर आपण विचार केला तर स्टेनोचा जो कोर्स आहे तिथे शब्दांची तुमची जी मर्यादा आहे 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आता या परीक्षेमध्ये मित्रांनो निवडीची पद्धत काय आहे, म्हणजे ही जी काही परीक्षा होणार आहे मित्रांनो, ही परीक्षा IBPS मार्फत होत आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन. पण या परीक्षेमध्ये जर आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर आपल्याला 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, जर आपण इतर 19 पदं आहेत, जर आपण पदांचा विचार केला तर जवळपास जर 200 मार्काची जी परीक्षा होत आहे त्या परीक्षेमध्ये 45% गुण, याचाच अर्थ की 90 मार्क कमीत कमी आपल्याला हवे असतील तर आपली गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव येईल. दुसरं महत्वाचं काय आहे की ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे. तर आता अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर सरळ सेवांचा जर आपण पॅटर्न बघितला, एकंदरीत ज्या सरळ सेवा परीक्षा होत आहेत तर 4 विषय त्या ठिकाणी सगळ्यांसाठी कॉमन आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. जर आपण जवळपास इकडे बघितला म्हणजे पद क्रमांक 1 ते पद क्रमांक 14 गृहपाल स्त्री, हे जे सर्व 14 पदं आहेत मित्रांनो, एकंदरीत या 14 पदांसाठी 200 मार्कांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. फक्त खालचे जे टायपिंगचे जे पद आहेत जिथे आपल्याला टायपिंग टेस्ट होणार आहे मित्रांनो, त्यासाठी जी तुमची परीक्षा होणार आहे, जी ऑनलाईन परीक्षा असेल ती 100 मार्कांची असेल. बाकीचे उर्वरित ह्या लोकांची परीक्षा जी की त्यांची टायपिंगची टेस्ट होईल. पण आपण मॅक्सिमम जे 14 पदांचा जर विचार केला तर या पदांमध्ये आपल्याला हे बघायला मिळते की मराठीला 50 मार्क आहेत, इंग्रजीला 50, सामान्य ज्ञानला 50, बौद्धिक चाचणीला 50. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल की सर या ऍडमध्ये किंवा या जाहिरातीमध्ये सिलेबस डिटेलमध्ये दिला नाहीये, तर या मराठी विषयामध्ये कुठले प्रकरण किंवा कुठल्या सब्जेक्ट टॉपिक्स वरती प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा ह्या बाबत संभ्रम आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे या 4 विषयांच्या टॉपिक्स बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी विचारणा आहे. तर आपण हे बघितलं तर जवळपास 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. प्रत्येक विषयाला 50-50
मार्काचा त्या ठिकाणी वेटेज देण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे जवळपास 100 प्रश्न आणि वेळ दिलेला आहे 120 मिनिटांचा. आपण थोडं पुढे जाऊन मित्रांनो जर अभ्यासक्रमाचा विचार केला, जर मागील झालेल्या सरळ सेवा भरतींचा जर आपण अभ्यासक्रम बघितला, त्या सगळ्यांमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हा विषय सगळीकडे सेम होता. आमच्या टीमने मागील TCS आणि IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचा आढावा घेतला. त्यामध्ये जर अभ्यासक्रमाचा आपण सारासार विचार केला तर मराठी विषयामध्ये या विषयांवरती प्रश्न आलेले आपल्याला हमखास बघायला मिळतील. त्याच पद्धतीने आदिवासी विकास विभागासाठी जर आपण तयारी करत आहात तर आपल्याला देखील या विषयामधील या सब टॉपिक्सचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर आपण आता मराठीचा विचार करतोय तर मराठी व्याकरणामध्ये खास करून सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, उतार्यावरील प्रश्न, याच 5 टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न मित्रांनो आपल्याला आलेले मागील प्रश्नपत्रिकांमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे जर बऱ्याच विद्यार्थ्यांना जो डाऊट होता किंवा विचारावं असं वाटत असेल की सर मराठीमध्ये कुठल्या विषयांचा मी अभ्यास करायला हवा, तर या 5 विषयांचा अभ्यास आपल्याला करणं फार गरजेचं आहे. पुढचा आपण जर त्याच पद्धतीने जर इंग्लिशचा विचार केला तर इंग्लिशमध्ये देखील जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, फ्रेजेस आणि कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे हे 5 जे सब टॉपिक्स आहेत या विषयामध्ये, या विषयावरतीच या सब टॉपिक्स वरतीच आपल्याला या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. अजून सोपं करून बघायचं झालं तर जसे की इंग्लिशसाठी 50 गुण आहेत, म्हणजेच जवळपास 25 प्रश्न इंग्लिशमधून येतील. तर 25 प्रश्नांमध्ये जर अजून आपण त्याला डिव्हिजन केलं तर साधारणतः जर हे 5 टॉपिक पकडले तर प्रत्येक ह्या सब टॉपिक वरती 4 ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यावरून माझी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विनंती असेल की या सब टॉपिक्सला तर आपण आवर्जून चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. अभ्यासक्रमाचा जर विचार केला मित्रांनो त्याच पद्धतीने तर सामान्य ज्ञानमध्ये देखील 25 प्रश्न येतील. पण सामान्य ज्ञानमधील जे घटक आहेत त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, तसेच राज्यघटना आहे, चालू घडामोडी आहे आणि अजून एक जो महत्वाचा आहे मुद्दा अर्थशास्त्र देखील आहे, विज्ञान तंत्रज्ञान देखील आहे, पर्यावरण देखील आहे. म्हणजे सामान्य ज्ञान या विषयामध्ये जवळपास 7 उपघटक आहेत. येणारे प्रश्न आहेत 25. त्यामुळे या प्रत्येक उपगटाला आपल्याला व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. जर आपण इतिहासाविषयी बोलायचं झालो तर समाज सुधारकांवरती प्रश्न हा येतोय मित्रांनो. जर मागील नगर परिषद भरती आपण बघितलात, तलाठी भरती बघितलात किंवा आता झाली जिल्हा परिषद भरती देखील आपण बघितलं तर समाज सुधारक, क्रांतिकारी चळवळी या विषयांवरती हमखास प्रश्न या सरळ सेवे भरतीमध्ये येत आहेत. तशाच पद्धतीने भूगोलचा जर आपण विचार केला, जागतिक भूगोल, सामाजिक भूगोल, महाराष्ट्रातील भूगोल, खास करून जिल्ह्याचा भूगोल, निश्चितच जिल्ह्यांवरती देखील प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय. तशाच पद्धतीने जर आपण राज्यशास्त्राचा विचार केला, राज्यशास्त्रामध्ये राज्यघटना कलमांवरती प्रश्न आलेला आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो, पंचायती राज. त्यामुळे हे जे टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक आपल्याला व्यवस्थित करून जाणं अत्यंत गरजेचे आहेत. अभ्यासक्रमातील शेवटचा मुद्दा जो आहे बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. तर एकूण जर 4 विषयांचा आपण जर आढावा घेतला, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, हा जो सिलेबस तुम्हाला दाखवलेला आहे हा TCS IBPS मार्फत विचारला जाणाऱ्या सरळ सेवांसाठी असणारा सिलेबस या ठिकाणी आपल्याला आपण दाखवलेला आहे. तर या सिलेबसचा आधार घेऊन देखील आपण या भरतीसाठी मित्रांनो तयारी करू शकतात. तर युनिक अकॅडमीने या भरतीच्या अनुषंगाने जर आपण व्यवस्थित विचार केले तर 19 पदांसाठी जे लागणारे सब्जेक्ट्स आहेत त्यासाठी लागणारा जो उपघटकांमधील जो अभ्यासक्रम आहे या सर्वांना आम्ही एकत्रित करून ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच युनिक अकॅडमीच्या ऍप वरती उपलब्ध करून दिली आहे. मित्रांनो ही बॅच 26 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. या बॅचसाठी शुल्क आहे 999 रुपये. आपल्या सर्वांना मला सांगावंसं वाटेल की या बॅचचे वैशिष्ट्य काय आहेत. या बॅचमध्ये आपण जवळपास 5000+ PYQ सराव प्रश्न ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे आतापर्यंत झालेल्या ज्या काही सरळ सेवा आहेत त्यामधील मागील प्रश्नपत्रिकांचा देखील आम्ही तुम्हाला ऍपमध्ये ऑनलाईन स्वरूपात त्या प्रोव्हाइड करून देणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा काय की मराठी व इंग्रजी विषयांच्या 5 सराव चाचण्या देखील तुम्हाला या कोर्समध्ये उपलब्ध होणार आहेत. म्हणजे सरळ सेवेसाठी ज्या काही गोष्टी लागत आहेत त्या अनुषंगाने सर्व अभ्यासक्रम प्लस PYQ क्वेश्चन पेपर
व टेस्ट सिरीज देखील तुम्हाला आम्ही या कोर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. जर आपण 4 विषयांचा जर आढावा घेतला तर जवळपास या बॅचमध्ये आपल्याला 100हून अधिक व्हिडिओज या 4 विषयांबाबत तुम्हाला मिळतील. म्हणजे मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या 4ही विषयांना एकत्रित करून जवळपास या बॅचमध्ये 100हून अधिक व्हिडिओ तुम्हाला मिळतील. 5000पेक्षा जास्त PYQ, तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फक्त 999 रुपयामध्ये मिळणार आहेत. आणि ही जी काही रेकॉर्डिंग आहे लेक्चरची, ह्या सगळ्या रेकॉर्डिंग आम्ही युनिक अकॅडमीच्या या आपल्या तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापकांकडून रेकॉर्ड करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून या सगळ्यांचा तुम्हाला येणाऱ्या या पदभरतीसाठी अत्यंत उपयोग होईल. दुसरं, जाताना सर्वात महत्वाचा मुद्दा, तर मित्रांनो आज 25 नोव्हेंबर आहे, म्हणजे ही बॅच उद्यापासून सुरू होणार आहे. या बॅचचा कालावधी आहे 4 महिने. जर आपल्याला या बॅच विषयी अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही बॅचची लिंक दिलेली आहे. अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील या बॅच संदर्भात तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. धन्यवाद.